नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जिल्हाधिकारी सीईओ व आमदार यड्रावकर यांची खिद्रापूरला भेट। मंदिर संवर्धनासोबतच स्थानिकांच्या हक्कांचंही संरक्षण व्हावं, आमदार यड्रावकर यांचं प्रतिपादन। खिद्रापूर येथील ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिर परिसरातील घरांबाबत उच्च न्यायालयानं रहिवाशांना मोठा दिलासा दिल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन आणि आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंदिर परिसराला संयुक्त भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। पाहणीदरम्यान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या समोर ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या। उच्च न्यायालयात शासनाच्या वतीनं खिद्रापूरची वस्तुस्थिती आणि गावकऱ्यांच्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केली। तसेच मंदिर संवर्धनासोबतच स्थानिकांच्या हक्काचंही संरक्षण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं कोणाचाही निवारा विनाकारण हिरावला जाणार नाही असंही स्पष्ट केलं होतं। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन यांनी मंदिर परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक ती कारवाई करण्याबरोबरच ग्रामस्थांना न्याय मिळेल यासाठी प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल असं त्यांनी सांगितलं। यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गटविकास अधिकारी विजय परीट, जिल्हा परिषद सदस्य उत्तराताई शिंदे, पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, विजित बाबा शिंदे, दयानंद खानोरे, हिदायत मुजावर, रावसाहेब रायनाडे, हैदर खान मोकाशी, अण्णासाहेब कुरुंदवाडे, मिया खान मोकाशी, प्रकाश रायनाडे, इर्शाद मुजावर, रामगोंड पाटील, अशफाक धालाईत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।